अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट नोटा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी तब्बल 63,57,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच गाड्या, मोबाईल आणि इतर साहित्य मिळून जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई 24 ऑगस्ट 2025 रोजी दौंडनगर रोडवरील कायनेटिक चौकाजवळ करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता पांढरी मारुती इर्टिका, एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकल या ठिकाणी आल्या। त्यावेळी इर्टिका गाडीत असलेले 3 जण पोलिसांच्या तावडीत सापडले। त्यामध्ये इंद्रजित बिभीषण पवार वय 29 राहणार शांतीनगर भोसरी पुणे, दीपक राजेंद्र भांडारकर वय 32 राहणार शांतीनगर भोसरी पुणे आणि शरद सुरेश शिंदे वय 29 राहणार वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश आहे। मात्र स्विफ्ट कारमधील 3 जण आणि मोटरसायकलवरील 2 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून तब्बल 9,57,000च्या हुबेहूब बनावट 500च्या नोटा आणि जवळपास 54 लाख रुपये किमतीच्या भारतीय बच्चों का बँक अशा छापलेल्या नोटा तसेच मारुती इर्टिका गाडी, TVS स्टार मोटरसायकल आणि 4 मोबाईल फोन असा एकूण मुद्देमाल जप्त केला। दरम्यान चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते बनावट नोटा दाखवून व्यवहार करत आणि लोकांची फसवणूक करत। एवढेच नव्हे तर 2 दिवसापूर्वीच त्यांनी कोपरगावात 7 लाख किमतीच्या बनावट नोटांचा व्यवहार केला होता, असेही त्यांनी कबूल केले। चौकशीत पळून गेलेल्या एकाचे नाव जितेंद्र ममता साठे राहणार वासुदेव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 179, 180 आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली। त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले। त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले। ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं। त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत। ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा।